नमस्कार साहेब, मी विलास पक्षामय आठवले सिटी या पोस्टवरून रिटायर होत आहे आणि माझं 4/11/87 डेट ऑफ अपॉइंटमेंट पूर्ण कंप्लीट माझी 40 वर्ष नोकरी झाली. तर त्या नोकरीमध्ये जे TC लोकांच्या नोकरीमध्ये जो संघर्ष करावा लागतो त्यामध्ये जी अर्धी असते आपली त्यांचा फार साथ असते आणि मुलं पण त्याच्यात आपल्या डिस्टर्ब राहतात. तर खूप स्ट्रगल करावं लागते. क्लास 4चा रेल्वे कर्मचारी असो तर आपल्या GM रँकचा असो फार महत्त्वाची आणि याची धडाकीची नोकरी असते. त्याच्यानंतर मी आपल्या नोकरीमध्ये राहून माझा मोठा मुलगा विवेक आणि तिसरा मुलगा दुसरा मुलगा विवेक आणि वैभव आणि मुलगी तर हा UKला असते आणि HR मध्ये PhD करून तिथं UKला आहे. त्याच्यानंतर हा इंजिनियर आहे. त्याच्यानंतर हा जिम ट्रेनर आहे आणि मुलगी मेस्टरची तयारी करत आहे. तर हे मी माझ्या नोकरीमध्ये राहून माझ्या लेकरांनी मला त्याच्या प्रकारचा सपोर्ट केला आणि मी सक्सेस राहिलो. असा तर मला कधी प्रसंग आला नाही, कारण मी ज्यावेळेस ठरवलं असं की बा आपल्याला रेल्वेची नोकरी करायची आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची टाय घालून कोण घालून, तर आपल्या ते रोजीरोटी असल्यामुळे मला जे फार मोठे संकट आले पण मी त्याला फेस केलं. मला माझ्या रेल्वेची छवी अच्छी करायची होती. त्याच्यानंतर रोजीरोटीच म्हणजे त्याच्यामुळेच मी जेवढे मोठे मला संकट आले तर मी ते याच्यासाठी दुःखी नाही, कारण माझी मुलं सक्सेस झाली. त्यासाठी आमच्या मॅडमचा पण खूप संघर्ष राहिला. पण मी ते पूर्ण असेच करून घेतलं ना, म्हणजे तसं आता पाहायची की बाहेर तर बाहेरचं टेन्शन त्यांना बाहेर ठेवायला लावायचे मी आणि घरामध्ये सगळं वातावरण शांत आनंदात राहायचं आणि जास्त करून मुलांकडे आम्ही जसं कडे द्यायचं हे ते सगळं त्याच्यामध्ये आम्ही खुशी प्रोसेस करून की मला खूप टेन्शन आहे बाबा बाहेरचं, किंवा मला मी ड्युटी करून आलो तर मला खूप स्ट्रगल करावं लागते, किंवा मी खूप आता टेन्शनमध्ये आहे तर मला काही हट होते असं. तर मी असं कसं झालं महसूस होऊ दिलंच नाही. सगळं ॲडजस्ट करून घेतलं की बा ते जाऊ द्या, तुमच्या दिवशी टेन्शन आहे तर ड्युटीवर जाऊ द्या, पण घराचं वातावरण आम्ही एकदम आनंदात आणि शांतच ठेवलं, असं काहीच नाही. नमस्कार सर्वांना, माझं नाव विवेक आठवले. माझे वडील हे गेल्या 40 वर्षापासून संघर्ष म्हणजे स्ट्रगलच म्हणा, कारण की लाईफ जी आहे रेल्वेची जी लाईफ आहे ते खूप वेगळी असते आणि जे लोक ग्राउंडवर कामं करतात त्यांचं जीवन पण खूप वेगळं असतं. त्यांना प्रत्येक माणसाशी प्रत्येक लोकाशी प्रत्येक व्यक्तीशी डिफरंट व्यक्तीशी त्यांना बोलावं लागतं, इंटरॅक्ट करावं लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना कशी पण सिच्युएशन जी असते, ट्रेनमध्ये असो चालता फिरता गाडीत असो, त्यांना ती सिच्युएशन हँडल करावी लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा वेळ टाईम. रेल्वेची नोकरी अशी की त्याच्यामध्ये टाईम टेबलच नसतो. 24 तास त्यांची जे सायकल असते क्लॉक ते 24 तास रायडिंग होत असतं, कारण की ते नाईट पण करतात डे पण करतात. म्हणजे स्पेसिफिकली सांगायची काही गरज नाही आहे, बट त्यांचा जो 40 इयर्सचा जो प्रवास होता आतापर्यंतचा तो सगळ्यात बेस्ट प्रवास होता. आणि भुसावळ चेकिंग स्टाफला मी स्पेसिफिकली थँक्यू म्हणतो आणि IRCTCला पण आणि इंडियन रेल्वेजला पण, कारण की रेल्वे हा एक असा जॉब आहे हा याच्यामध्ये सगळ्यात जास्त लोक नेटवर्किंग जास्त करतात आणि ॲज अ फॅमिली सगळे मिळून मिसळून राहतात. तर हे खूप महत्त्वाचं आहे. आणि इंडियन रेल्वेज हा जॉब जो आहे सगळ्यात जास्त एम्प्लॉयबल जॉब आहे सध्याच्या मार्केटमध्ये आणि खूप वर्सॅटिलिटी आहे जॉबमध्ये. तर मला काही स्पेसिफिकली बोलायचं नाही याच्याबद्दल, बट संघर्ष सगळ्यांना दिसतो. थँक्यू. ओके. माझं नाव आहे मोहम्मद जमीन मोहम्मद इब्राहिम. मी आता स्वतः TTI म्हणून सध्या रिटायर झालेला आहे. त्याबद्दल आज माझा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमामुळे या न्यूज देत आहे. माझ्या पहिला दिवस मी कोर्टाने केस जिंकून ड्युटीवर चढलेला आहे आणि याच्यामध्ये माझी जीवनसाथी माझी मिसेस यांच्याबद्दल मला लई साथ मिळवला आणि त्यांच्याबद्दल मी त्यांच्या लई आभारी आहे. त्यांच्याबद्दल आता काय सांगू मी तुम्हाला, त्यांच्याबद्दल मला काही सांगायची गरज नाही. त्याने मला पूर्ण साथ केला, त्यांना मला पूर्ण एन्जॉय केला. सगळं काही तिच्याबद्दल मला हे काही इथे मी जे पोचलेला आहे त्याच्यात माझी बायकोच्या लई हात आहे.
सर, आता आपण सांगितलं की आपल्या नोकरीत खरा सिंहाचा वाटा हा मॅडमांचा आहे. मॅडम आपलं नाव सांगून आमची ओळख द्या ना. मॅडम नाम बोलो. करते और दूसरी की जगह ड्यूटी करते, घर की जगह घर की जिम्मेदारियाँ खुद निभाते और दूसरी जगह दूसरी की जिम्मेदारी निभाते. वो तो बहुत अच्छे से अदा करेंगे, कोई टेंशन नहीं है. आपण मला आतापर्यंत असं काही वाटलं नाही. मला सगळे साथी, माझे सगळे मित्र सोबत त्यांच्या जागात मी काम केलेलं आहे. ते सगळे चांगले लोक आहेत आणि आम्ही ड्युटीसारखे व्यवहार कधी केला नाही. सगळं मित्रसारखे व्यवहार केलेला आहे आणि आत्तापर्यंत आम्हाला शेवटच्या दिवशीपर्यंत आम्हाला काही त्रास झाला नाही आणि आत्तापर्यंत पुढेही काही त्रास होणार नाही. आमचा हे चेकिंग स्टॉप आहे. चेकिंग स्टॉप म्हणजे असा आहे, हा आमचा एक घरचे संबंध आहे आणि हे सगळे आमच्या घरचे मित्र लोक आहेत, भाऊ बहीण लोक आहेत. त्याबद्दल आम्हाला त्यांच्याशी काही शिकवा नाही, काही शिकायच नाही आहे आणि त्यांनी मला भरपूर आनंद भेटला, भरपूर प्यार भेटला आणि त्यांचा मी लय आभारी आहे. याबद्दल आता सांगायची काही गरज नाही आहे. आता मी मुंबई गेला, पुणे गेला, नागपूर, बल्लारशाह, भोपाळ, इटारसी सगळ्याकडे ड्युटी लागत होती नाही. गाडीमध्ये गाडी घेऊन जायच्या, गाडी घेऊन यायच्या, रेस्ट हाऊसमध्ये रेस्ट करायचा. त्याबद्दल लय आनंद वाटला. सर, असा एखादा मोठा प्रसंग आला का ज्या वेळेला तुम्हाला भरपूर 8 दिवस घराच्या बाहेर राहावं लागलं? 15 नाही, दिवस? आता कधी नाही राहिला. जास्तीत जास्त आम्ही 2 दिवस बाहेर राहतो आहे, 3रा दिवस घरी येऊन जात आहे. एक अनुभव सर असा काही नोकरीमधला की ज्याच्यामध्ये कुणाला असं मदत करावंसं वाटलं आपल्याला आयुष्यामध्ये? मदत तर याच्यामध्ये तर पुष्कळ मदत केली आहे. कारण काय, आमचे मित्रमंडळ असे आहे ज्यांना काही प्रॉब्लेम झाला, त्यांचं काही ऑपरेशन राहिला, त्यांना काही दिक्कत आहे, तर आम्ही सगळे मित्रमंडळ पैसे इकट्ठा करून त्यांना ते मदत करत आहे. आणि जर कोणाचा ॲक्सिडेंट झाला, कोणाचा काही प्रॉब्लेम झाला, जास्त मोठा ऑपरेशनचं पैसे आहे, त्याला पैशाचं काही गरज आहे, तर आम्ही सगळे मिळून त्या मदत करत आहे. माझं नाव विवेक सैतवाल. मी अकोल्यात जन्म झालेला असून शिक्षण अकोल्यातच पूर्ण केलं आणि नंतर मी संस्थेमध्ये नोकरी करून रेल्वेमध्ये अप्लाय करत रेल्वेची जागा मिळवली. रेल्वेच्या मेकॅनिक पदावर आल्यानंतर मी परीक्षा देऊन परत TC बनण्याची परीक्षा देऊन हेड TT मध्ये मी प्रमोट झालो आणि आज मला इतका आनंद आहे की मी माझ्या जीवनात समाधानी आणि सुखी आहे. सर, आपली पूर्ण नोकरी किती झाली? माझी नोकरी 24 वर्ष झालेली आहे. मी ह्या नोकरीत खूप आनंदी होतो. लोकांची सेवा, रेल्वेची सेवा करत मला प्राधान्य मिळालं. त्यानंतर मी माझ्या नोकरीबद्दल, माझ्या कर्मनिष्ठेबद्दल मी एकदम तत्पर आहे. माझ्या नोकरीमध्ये मला जे आलेले अनुभव आहेत ते शक्यतो मी सर्वांना माझी मदतच करत आलो. कोणालाही मी त्रास न देता, कोणाशी भांडण न करता माझं पूर्ण सर्व्हिस मी संपूर्णपणे सफल केली. सर, जीवनातला असा एखादा प्रसंगी की आपल्यामुळे एक मोठी मदत कुणाला झाली असेल, एखाद्या प्रवाशाला झाली असेल, अशी कधी घटना सांगा ना. एक अशी घटना आहे की एक प्रवास करताना एक लेडीज यात्री, तिची डिलिव्हरीची वेळ होती. मी ताबडतोब डॉक्टर कॉल लावून गाडी थांबवून पुढच्या स्टेशनला त्या लेडीजला ताबडतोब ॲडमिट करायला लावलं. कुठं वगैरे गाडी वगैरे मागवून रेल्वे थ्रू, त्यामुळे तिची सर्व समस्या दूर झाली. स्वभाव घरातल्यांची माणसांची मन मिळावू स्वभाव आहे आणि नातेवाईकांची, शेजाऱ्या पाजाऱ्यांची, नंतर मग प्रवाशांची त्यांचं खूप म्हणजे असं जवळचं नातं आहे. त्यांनी खूप सेवा केली आणि त्यांचं पुढील आयुष्य चांगलं जावं हीच माझी ईश्वर त्यांनी प्रार्थना करते.